काकू गच्चीवर कपडे टाकायला यायची. मी माझ्या गच्चीवरून रोज पण काकूला बघायचो. काकू नवीन आली होती राहायला माझ्या शेजारी. काकूला एक दिवस अचानक मी गच्चीवर काकूचा हात पकडला. मी रोज पण सकाळी सकाळी गच्चीवर व्यायाम करत असे. एक दिवस मी गच्चीवर व्यायाम करत होतो. जवळच्या घरामधून एक लाल साडी घातलेली सुंदर काकू गच्चीवर आली. काकू मला व्यायाम करताना बघून एकदम इम्प्रेस झाली. मी पण काकूला बघून तिच्याकडे आकर्षित झालो. काकू रोज पण यायची. ती आता कपडे घेऊन येऊ लागली. काकू तिथे नवीन राहायला आली होती. आमची रोज पण नजर एकमेकाकडे असायची. थोडे दिवस असंच सुरू होतं. फक्त बघणं. मी काकूला बोलायचा प्रयत्न करत होतो, पण काकू माझ्याकडे बघून एक हलकी स्माईल देत असे. काकू जेव्हा सकाळी कपडे घेऊन गच्चीवर आली, मी आता काही विचार न करता काकूकडे गेलो आणि काकूचा हात पकडला. काकू मला म्हणाली, अरे कोणी बघेल काय तुझं असं बिंदासपणा. माझा हात बाजूला करून काकू खाली निघाली आणि जाता जाता मला असं बोलून गेली, मला जणू काकूने निमंत्रणच दिलं होतं. काकू सांगून गेली की दुपारी घरी ये, कोणी नाही.